हॅलो मित्रांनो, आणि मैत्रिणींनो, वेलकम टू आवर अॅनिव्हर्सरी व्लॉग. येस. सो आम्हाला असं वाटलेलं की आमचा अॅनिव्हर्सरी व्लॉग नाही म्हणजे अॅनिव्हर्सरीचा हा जो पिरियड आहे तो खूप हा. एक्साइटमेंटमध्ये चालू होईल. आम्ही असं प्रॉपर फ्रायडे पासून गोष्टी प्लॅन केलेल्या, बट वीकेंडसाठी मस्त आम्ही आजच्या 2 दिवसाचा जो प्लॅन आहे हां, त्याच्यासाठीचं प्रिपरेशन, असं प्री म्हणजे आम्ही असं अॅनिव्हर्सरी सॅटर्डे सेलिब्रेशन्स. संडेचं प्रिपरेशन आणि मग मंडे ट्युजडे अॅनिव्हर्सरी असं 4 डेजचं प्रिपरेशन प्रॉपर केलेलं. बट बट टर्न्स आउट थर्सडेला ऑफिसवरून येताना मी अशीच मम्मीशी फोनवर बोलत होती. म्हणजे मी असं बोलत होती की मला घरी यायची इच्छा होती असंच, कारण ह्याने मला थोडंसं वेट करवलेलं स्टेशनवर थोडंसं नाही, जरा जास्तच 1 जास्तच. तास वेट करवलेलं मी ते. मग नंतर रिअलाइज झालं की मम्मीला चेस्ट पेन होत होतं. एव्हरीथिंग इज नॉर्मल राईट करेक्ट. नाव. बट नथिंग मग टू वरी अबाउट. हां, बट बट ती थोडी पॅनिक हां, सिच्युएशन झाली तेव्हा. तर मग 2-3 आम्ही दिवस आमचे त्याच्यामध्ये असं धावपळीत गेले. येस, आम्ही डिरेक्टली मग घरी गेलो माझ्या. हं. मग एव्हरीथिंग वॉज नॉर्मल, बट स्टिल वी थॉट की सगळे लेट्स डू. रुटीन चेकअप्स वगैरे करून घेऊया. मग ॲडमिट केलेलं मम्मीला. हां, मोस्टली ती खूप पॅनिक झालेली. करेक्ट. बिकॉज आमच्या लाईफमध्ये थोडं आता हे सगळं हार्ट रिलेटेड आणि थोड्या गोष्टी चालूच आहेत 1 इयरपासून. सो मे बी ती पॅनिक झाली. मग सगळ्या टेस्ट केल्या. एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. बट ते 2 डेज आमचे त्याच्यात गेले. येस. आम्ही मूव्ही प्लॅन केलेली सॅटर्डेला. हं. देन आमचा आता मंडे ट्युजडेला एक प्लॅन आहे, म्हणजे आहे. नाव वी आर गोइंग देअर. हं. बट दॅट टाइम वी वर लाईक की अरे हे करायचं की नाही, मग कॅन्सल करूया का, एवढे सगळे गोष्टी झाल्या. बट एव्हरीथिंग सॉर्टेड नाव. करेक्ट. सगळ्या आम्ही मूव्ही गोष्टी बघितला. आम्ही मूव्ही पण बघितला, धुरंधर 3.5 आवर्सचा येस. लॉंग मूव्ही. सो तो बघितला. मग त्याच्यानंतर परत घरी गेलो, थोडेसे कामं आवरले. अँड नाव फायनली इट्स मंडे टुडे अँड वी आर गोइंग समवेअर फॉर आवर अॅनिव्हर्सरी. सो लोकेशन खूप छान आहे. हां, एक म्हणजे सरप्राईज आहे आम्ही आमच्यासाठी, तिकडे गेल्यानंतर आम्हाला ते कळणार आहे. करेक्ट. आम्ही बेसिकली कर्जतला चाललो आहे आणि वी जस्ट वॉन्टेड टू स्पेंड, म्हणजे आमचं हे इयर ना खूप असं कळलंच नाही ॲक्च्युली की 1 इयर कसं झालंय. म्हणजे फुल असं इन अ ब्लिंक 1 इयर होऊन गेलं. खरंच खूप असं साऱ्या वाटतंय की मागच्या 3-4 महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालेलं आहे. आत्ताच आम्हाला असं वाटतं की आत्ताच आम्ही संगीतचा डान्स केलेला, त्याची प्रॅक्टिस करत होतो. जे आम्ही पोस्ट थ्रोबॅक्स टाकतोय असं वाटते की हे आत्ताच आत्ता सगळं तर झालंय. झालेलं होतं. सो खूप हॉटस्पॉट्समध्ये इयर गेलं. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज, फॅमिली फन, ट्रिप्स हे सगळं खूप झालं. हां, तर वी जस्ट वॉन्टेड टू रिलॅक्स ऑन आवर अॅनिव्हर्सरी. 2 दिवस आम्हाला जरा चिल आमचा टाईम हां, पाहिजे होता. जस्ट बोथ ऑफ अस. सो वी हॅव सिलेक्टेड अ प्लेस असं आउटस्कर्ट्समध्ये थोडं, करेक्ट. जिथे वी ऑल्सो डोंट हॅव एनी आयडिया की काय असणार आहे. आम्ही जस्ट इन्स्टावरून म्हणजे बघून थोडं सर्च केलं आहे. करेक्ट. नाव लेट्स सी तिथे गेल्यानंतर काय होईल. वी आर होपिंग, आवर एक्स्पेक्टेशन इज टू हॅव अ काम 2 डेज होपफुली. होपफुली. तर वी डोंट नो म्हणजे कशी प्लेस आहे. वी हॅव नो आयडिया वेदर इट इज अ व्हेरी क्लासी. आम्ही पे तर केलंय खूप, बट वी हॅव नो आयडिया की वेदर इट इज गोइंग टू बी अ क्लासी इट इज नॉट गोइंग प्लेस. टू बी क्लासी. दे हॅव मेन्शन्ड हां, इट्स दे नॉट अ हॅव 5. मेन्शन्ड दॅट डोंट एक्सपेक्ट अ 5 स्टार एक्सपिरियन्स. करेक्ट. बट लेट्स सी. द आयडिया इज टू जस्ट बी इन द आउटस्कर्ट्स. येस. थोडंसं ह्या शोर शराबा से दूर. हं. लॉंग इंट्रोडक्शन झालंय खूप, बट आफ्टर दॅट ऑल्सो आवर व्लॉग इज गोइंग टू बी आय थिंक मोठा. हां. बिकॉज त्याच्यानंतर आम्ही एक फॅमिली पार्टी पण थ्रो करतोय आहे, येस. जी माझ्या घरी असेल. त्याच्या आधी आपण एक लंचला पण जाणार जातोय. आहोत ओमकारच्या मॉम डॅड सोबत. आणि मग त्याच्यानंतर दीदी, जीजू आणि पूनमताई वगैरे त्यांच्यासोबत आम्ही नेक्स्ट डे परत डिनरला पण जाणार आहोत. येस. सो वी आर गोइंग टू कव्हर एव्हरीथिंग इन दिस व्लॉग. सो तुम्ही सगळ्यांनाच बघणार आहात ह्या जस्ट व्लॉगमध्ये. स्टे अलोंग विथ अस. येस. ओमी कुठे आहे हेल्मेट? हा. काय रूम आहे, अमेझिंग. चल ना आपण एक क्विक रूम टूर देऊया. So this was our entry. We were right, it's in the outskirts. आणि this is the main gate. मग त्याच्यानंतर इथे जस्ट फूड Chilling area. साठी एरिया आहे. देन
व्ह्यू दाखवूया आधी मग रूम. येस. सो दिस इज आवर व्ह्यू फॉर द नेक्स्ट 2 days. टिक 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 टिक. आय हॅपी किड. किती मस्त आहे. आणि ही जे केबिन आहे ती फुल वूडची बनलेली केबिन आहे. येस. दॅट्स वॉट दे गायडेड अस. देन इथे पण थोडा चिल करायला एरिया. ते काय आहे ते आम्ही दाखवतो. देन इथून मेन एंट्रन्स आहे रूमचा. अँड दिस इज आवर रूम. सो दे हॅव गिवन अस सम डेकोर. येस, Anniversary अॅनिव्हर्सरी साठी. डेकोर. हा बेड आहे. जर आमचं भांडण झालं तर ओंकार इथे झोपणार. आणि हा दुसरा बेड आहे जो भांडण होऊ दे नाही होऊ दे पण ह्याच्यावर मी झोपणार. आणि टी व्ही, AC. देन तिथे मिरर आहे एक. वॉशरूमसाठी आपल्याला बाहेरूनच जायचं आहे. इथून. परत इथून जायला सांगितलं. येस. हा. देन अरे हा हे तू विसरली तेच. की ही तर झाली आमची रूम. आणि हा सॉरी. अँड देन वी हॅव अटॅच्ड पूल. दिस पूल इज अटॅच्ड टू अ रूम. प्रायव्हेट पूल गाईज. अँड इथूनच लेक व्ह्यू पण आहे. ओह माय गॉड, दिस इज क्रेझी. हे कसला तरी आवाज आला. ठीक आहे. आणि नेक्स्ट. अँड म्हणजे हे तर ठीक आहे. वेट 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 room. वेट वेट लेट मी शो देम. हे आहे जिथे आता आपण होतो. म्हणजे हे तिथे एवढ्या बेड size चं. आहे आणि हे आहे. अँड इथून आता हे जे आहे गाईज हे जस्ट बाथरूम आहे. म्हणजे हे रूम एवढंच बाथरूम आहे. आय थिंक रूम एवढं रूमपेक्षा एकदम थोडंसं छोटं असेल. सो दिस इज This Tub is a kind of thing. aesthetic bathtub, like not a normal bathtub. Then इथे नॉर्मल आंघोळ कोणाला करायची असेल तर नाही सॉरी इथे नाही आंघोळ करू शकत. तिथेच आंघोळ करायला लागलं. शॉवर तिथे आहे. हो. इथे वॉशरूम ऑल्सो आहे इथे एक मिरर आहे. ज्याच्यात काय आहे फक्त टॉयलेट रोल्स आहेत. इथे हँगर्स आहेत. ही मस्त अशी लाईट आहे. आणि इथून फुल पार्टी. दिस इज क्रेझी क्रेझी. हे बाथरूम म्हणजे जर भांडण झालं तर ओंकार इथे पण झोपू शकतो. तू का सारखं भांडण होणार असं बोलतीयस. नाही होत गाईज आमचं भांडण. टचवूड सगळंच वूड आहे इकडे. सो वी कॅन टचवूड. 1 year मध्ये तरी आमची भांडणं नाही झाली आहेत. सो मी तर खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे एक्सपेक्टेशन जेव्हा आपण करत नाही ना हा एक्झॅक्टली. गोष्टींसाठी तेव्हा आपल्याला असे सरप्राईजेस मिळतात. आमचं असं आम्ही डोक्यात आणलेलं की हां आपल्याला आउटस्कट्समध्ये जायचं आहे, थोडं चिल करायचं एकमेकांसोबत. दिस इज 5 star प्लस आउटस्कट्स एक्सपिरियन्स. A few moments later. गाईस तर तिकडे जो हा हस्की दिसतोय ना हा आमच्या बोट मध्ये आला होता. भाई साहब नाहीतर का तू आणि एवढा. त्याला आणि आमच्यासोबत कामली काय यायचं होतं. सांगतोय ही गोष्ट. असं बोलायचं होतं तो आमच्या बोट मध्ये आलेला. म्हणजे फाटून हातात आलेली त्याला आमच्यासोबत ह्या बोट मध्ये यायचं आणि होतं. बोट हलायला लागली. आणि ते बोलतात काका की हा निकालता हूँ मॅडम. अरे काय निकालता हूँ मॅडम. ते माझा जीव हातात आलेला. नशीब आपण पाण्यात टाकल्यानंतर त्याने उडी नाही मारली. हा मग त्याला घेऊन मग तो बोटीत मी बोटीच्या बाहेर. स्पीड फास्ट झाली. फक्त मी चप्पू मारतोय. फक्त मी. हे विचार हे सगळे जे विचार आहेत ते तू 1 वर्ष आधी करायला पाहिजे होतेस. ह्याच दिवशी तू मला ही रिंग घातलीस अँड यू मेड इट ऑफिशियल. आणि मग उद्या लग्न केलं. येस.
अँड यू मेड इट मोर ऑफिशियल. अभि भुगतो. प्रचित सांगत होता विचार कर. येस, तुला पण सांगत होतो तो विचार कर. मी माझा विचार बेस्ट होता आणि खूप मस्त होता. तुझा मला माहित नाही. नाही, माझा पण विचार खूप अमेझिंग. यू हॅव टू से दिस ओनली, नाही तर मी ढकले इथून तुला. वाव किती सही वाटतंय. म्हणजे आय डोंट नो बट व्हिडिओ तरी पण जस्टिस नाही करत आहे सगळ्या गोष्टीला. बट स्टील मस्त वाटतंय. 20 minutes later. गाईस, खूप छान प्रॉपर्टी आहे. आपण एकदा समितीला पण विचारूया. समिती, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान आहे, खूप छान. आणि ॲक्च्युली आपण एवढ्या वेळापासून बोलतोय खूप छान प्रॉपर्टी आहे, खूप छान प्रॉपर्टी आहे, बट वी हॅव नॉट टोल्ड यू गाईज व्हॉट इज इट. करेक्ट. सो दिस इज प्रोजेक्ट कर्जत इन कर्जत. खूप सिंपल नाव आहे, प्रोजेक्ट कर्जत. पण हां. प्रॉपर्टी खूप अमेझिंग आहे. खूप अमेझिंग आहे. आणि दीज पीपल वर रिअली रिअली स्वीट की त्यांनी आम्हाला अपग्रेड दिलं बिकॉज इट इज आर ॲनिव्हर्सरी. येस. आणि आम्ही खूप- एक जी रूम बुक केली होती ती पण खूप चांगलीच होती. हो, ती पण म्हणजे अशी खूप खूप छानच होती, क्लासीच Yes. होती. बट त्यांनी आम्हाला अपग्रेड करून त्यांची जी बेस्ट रूम आहे ना आत्ता आय थिंक ती दिली आहे. Yes. आणि बाकी हां. रूम्स पण ॲक्च्युली खूपच छान आहेत. यू कॅन चेक ऑन देअर दिस वेबसाईट अँड And इंस्टाग्राम page. पेजवर पण खूप व्हिडिओज आहेत. येस. सो इट इज म्हणजे असं खूप वर्थ द प्राईज वाटतंय. वी वॉन्टेड टू डू अ लक्झुरियस स्टेकेशन. मग आम्ही सगळं पेमेंट वगैरे केलं आणि मग ना त्यांचे असे डिस्क्लेमर्स आहेत की म्हणजे डोंट एक्सपेक्ट अ 5 स्टार एक्सपिरियन्स बिकॉज इट इज इन आउटस्कर्ट्स आणि असं. तर मग आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं काय. हां. बट 5 स्टार इट इज रिअली गुड एक्सपिरियन्स. तर आता आम्ही खूप स्ट्रगल करून परत एका ग्लास हाऊसमध्ये आलेलो आहे. त्यांचं ग्लास हाऊस इज बेसिकली देअर रेस्टॉरंट. क्विकली शो यू काय आहे. आमचा प्लॅन वॉज की आपण आता मोका पिऊन येऊया आणि मग त्याच्यानंतर फूड डिनरसाठी पण वरतीच जाऊया असं आम्ही बोलत होतो. भाई किती चालत यायला लागलं माहिती आहे वरती. साहेब. आमची रूम तर कळणार पण नाही कोणाला अशी. आणि एवढं चढत चढत वरती यायला लागलं. आणि इथे येऊन मोका तर नाहीच आहे, म्हणून मग आम्ही अवेलेबल नाही आहे सध्या. पण मग तो बोलला की पिझ्झा आहे, तर मग आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केला आहे. आणि फूड आपण केबिनमध्येच मागवणार आहोत. तर तिला सांगशील की तो फोल्डर Guys. टाकायला. आणि दिस पर्सन ऑन हिज ॲनिव्हर्सरी. What should we do if we have such हार्ड वर्किंग डेडिकेटेड पार्टनर? काय नाही गाईज, मी पण अशीच आहे. मी पण साईड बाय साईड कामच करते. सो आता उनो कार्ड्स पण ठेवले आहेत. माय हजबंड फॉर वन एस्थेटिक पिक्चर. हाला येस नाईस. चल तू पण कट कर, आपली अॅनिव्हर्सरी आहे. 1 2 3 हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. असं ना आम्हाला सवय नाहीये. म्हणजे वी आर ऑलवेज सराउंडेड विथ आर फॅमिली. फ्रेंड्स अँड फॅमिली. सो फॉर अस इट इज व्हेरी इनकम्प्लीट आणि असं खूप डिफरंट आहे. बट उद्या फॅमिली सोबत एक्सपिरियन्स आहे, तो आम्ही मिस नाही केलाय की वी आर गोइंग टू सेलिब्रेट द ॲनिव्हर्सरी. सो गाईज दॅट्स आवर फूड जे हे- आम्ही आमच्या केबिनमध्येच ऑर्डर केलंय. तुम्ही बघताय का? हे बघ. काय? तू बघ ब्रो. हा, तू हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलायस ना जसं काय? येस. नाही गाईज, ह्यांनी काही असं केलेलं नाहीये. हा ऑब्झर्व करून करून शिकलाय. ते स्वतःला घ्या, मला कमीच हवंय खूप. The next day. सो गाईज इट्स ऑलमोस्ट 7 in the morning. आय मीन 6:50 झाले आहेत. अँड दिस इज द व्यू. अमेझिंग.
हाय. आम्ही सकाळपासून जास्त काही व्लॉग नाही केलंय. बट म्हणजे थोडं चिल करत होतो आम्ही. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही चिल सकाळी काल म्हणजे असं खूप एक्साइटमेंट होती आमच्याकडे. आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं, आम्हाला हे प्रॉपर्टीच्या इथे हे एक्सप्लोर जायचंय. करायचं, ते करायचं, ते करायचं असं. मग आज सकाळी थोडं चिलमध्ये केलं. सकाळी आरामात उठलो. आरामात आणि- नाही उठलो. मी 7 वाजता वगैरे उठलो. म्हणजे स्वतःहूनच जाग आली. 6:30ला वगैरे मला जाग आली तिला. ऍक्च्युली. हा मग मी याला उठवलं कारण मला बाहेर सनराईज बघायला यायचं होतं आणि मला एकटीला भीती वाटत होती. जो की सनराईज दिसला तर नाही, हा बट ठीक आहे. म्हणजे खूप थोडस हा पण छान छान होतं. फिलिंग होती. खूप थंड असं होतं. ग्रास एकदम असं मॉइस्ट होतं. तेच. मग त्याच्यानंतर आम्ही फ्लोटिंग ब्रेकफास्ट मागवला जो खूप झाला आमच्यासाठी. म्हणजे आम्ही दोघं थोडं कमी खातो म्हणून. अदरवाईज आय थिंक फॉर नॉर्मल पीपल विथ अ नॉर्मल ॲपिटाईट इट वॉज गुड. हा पण आमचं खूप कमी आहे. खूप- म्हणजे माझं तर खूप कमी आहे. हा. ह्यानी तरी खाल्लं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. यू कॅन चेक आउट प्रोजेक्ट कर्जत. त्यांच्याकडे खूप साऱ्या रूम्स आहेत. म्हणजे सनलाईट सनलाईट, मूनलाईट मूनलाईट, सनशाईन. मूनलाईट सनशाईन. ते शेअर्ड पूलवाल्या रूम्स आहेत. देन एक क्लिफ पण आहे हा. रूम. देन दिस इज द लेक केबिन. लेक केबिन. ही वाली त्यांची आय थिंक द बेस्ट रूम आहे. करेक्ट. बट बाकी पण ऍक्च्युली खूप चांगले आहेत. म्हणजे आता आम्ही ही वाली द मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे आय थिंक. आय गेस. हा म्हणून मी बोलते की ही बेस्ट आहे. बट आय एम प्रिटी शुअर बाकी रूमचा पण एक्सपिरियन्स तसाच परफेक्टच असेल. आणि ते म्हणजे असे एक्सपिरियन्स वाईज तर आम्हाला खूप म्हणजे हॉस्पिटॅलिटी खूप चांगली होती. फूड वॉज अमेझिंग. कुठेच आम्हाला असं नाही वाटलं की अरे हे चांगलं नाहीये, ते चांगलं नाही. जे तेच. काही आम्ही खाल्लं ना ते एकदम टॉप द नॉच होतं. स्टाफ म्हणजे त्यांचा एकाचा व्हॉट्सअप नंबर होता ज्याच्याशीच मी आधी कोऑर्डिनेट करत होती. कधीही मी मेसेज करते त्यांना म्हणजे कालपासून रात्री 12 वाजता पण आम्ही ते त्यांना मेसेज लगेच केलेला. रिप्लाय करतायत. गिझरचं काही डाऊट्स होते मला, फूड रिलेटेड लगेच हा. येते. आता मी चेकआउटचं म्हणजे ते एव्हरी टाइम ही मेड शुअर की त्यांनी रिप्लाय केलाय. हा बाकी स्टाफ इज ऑल्सो व्हेरी फ्रेंडली. ह्यानी तर थोडं चिटचॅट पण केलंय लोकांसोबत. मग ह्याला कळलंय की इथे टर्फ बनतोय आहे. सो दे हॅव प्लॅन्स ऑफ एक्सपांडिंग. करेक्ट. मग थोडे अजून कॅबिन्स बनतायत, टर्फ बनतंय. तर मे बी नेक्स्ट इयर 3-4 महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अजून स्पा दे आर हा. गोइंग टू कम अप विथ अ स्पा. सो त्यांनी Facilities. मला सांगितलं की जर तुम्ही नेक्स्ट इयर वगैरे आला तर हे सगळं ओपन अप झालेलं असेल. करेक्ट. वी विल सजेस्ट फ्रेंड सोबत पण येऊ शकता, फॅमिली सोबत पण येऊ शकता. बट कपल्ससाठी दिस इज लाईक अ बेस्ट तर एक्सपिरियन्स. जे आम्ही काल सांगितलेलं की आम्ही कुठून आलो आहे, तर जस्ट थोडं तुम्हाला याच्या ह्या व्हिडिओमधून कळेल. एक छोटंसं सरप्राईज माझ्याकडून नाही आहे, बट तुझ्यासाठी आहे. तर कोणाकडून आहे? ओपन केल्यानंतर तुला कळेलच कोणाकडून आहे. मी कालच बोलत होती की पीपल कांट गिव्ह मी सरप्राइजेस. सांग ना कोणाकडून आहे? अरे तू ओपन केल्यानंतर तुला कळणारच आहे. काय आहे? सांगायची गरजच नाहीये. जस्ट चिल कडून गिफ्ट आहे अॅनिव्हर्सरीचा अल्बम फायनली. बाहेर आल्यावर कळलं मला. म्हणून बोललो तू ओपन केल्यानंतर तर तुला लगेचच कळेल. सांगायची गरजच नव्हती. 1 वर्षानंतर. एक्झॅक्ट लग्नाच्या दिवशी. बट गाईज जस्ट चिल प्रोडक्शनची चुकी नाहीये, आमची चुकी आहे. हा. आम्ही पटवून नाही दिलेलं. अँड त्यांनी हे जे आहे ना हे आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे. येस, आम्ही This is a- इन्क्लूडच नाही केलेलं हे हा. पॅकेज मध्ये. बट सौरभ वॉज व्हेरी स्वीट. ओ माय गॉड. जस्ट लुक ॲट दिस. भारी. ओ माय गॉड. हे चालू आहे का? हो, ओ माय गॉड. सौरभ ब्रो. तो बोलला की आम्ही तुम्हाला एक वेडिंग अल्बम देतो कॉम्प्लिमेंटरी. हे एवढं Bro, सगळं this देईल हे is- नव्हतं माहिती. पत्ते आहेत आमचे फोटोवाले पत्ते आहेत. पत्ते आहेत अँड दिस इज मे बी डायरी डायरी टाईप आहे हा. अँड ओ ओ हा काय मिनी अल्बम? ओ त्याचाच मिनी अल्बम आहे टू कॅरी. सही. अँड दिस इज समथिंग दॅट वी कॅन स्टँड टाईप आहे. स्किप इट. डोंट टेल मी हे कॅलेंडर वगैरे आहे का? हो. सही. 2026 चं कॅलेंडर आहे वाटतं. माय गॉड. नाईस, थँक्स.
ह्याची रिॲक्शन नंतर घेऊया. आता आम्हाला जायचंय. मम्मा येऊ. सो मला ना इथून दिसतंय काहीतरी केलंय हे दिसतंय. सरप्राईज केलंय काहीतरी. तू काय करतोय? हा बघ ओमकार खालून बघतोय. दिसलं मला पण अशी लाल फुलं आहेत. हा तेच. प्रचित पण आहे. प्रचित तर येणार नव्हता ना. खोललाय दरवाजा खोललाय. ओ माय गॉड आम्ही तर हे हॉल मधून बघितलं. ओ माय गॉड ए येडा तुला फुलं टाकायची होती. आता मला सांगितलंच काय बोलतोय तो. फॅन नाही लावू शकत ना. हे काय करताय तुम्ही? खालचे पण उचलून मार तोंडावर. हे हिलियम बलून्स आहे. अरे बापरे. तुम्ही का त्याची वाट लावताय? अरे मम्मी काय करते तू? नाईस. ओंकार बॅग बिग पण हा बघ. ओंकार बॅग बिग पण ठेवून उडवलाय त्याने कचरा काढा. ही मोठी आहे तो छोटा आहे पण डोकं मलाच दिलंय. अजिबात नाही. बंद कर ते काय मी एकदम चांगलेपणे पोचबीच होतो. बंद कर. मी आयडिया दिली आहे तुम्हाला सर्वेला घेऊन जायची. आमच्याच अॅनिव्हर्सरीला आमच्याच कडून फोटो मागताय. तू का लागतोयस रे? सवेदी तू तुझ्या बर्थडेला तू काय तरी करतेस पण तुला व्लॉग माहिती आहे मध्ये ना? येणारच आहे. तू तुझ्या बर्थडेला काय करतेस तुला माहिती माझा आहे ना? birthday तू येतोय. सगळ्यांना फोटो पाठवतेस आणि सगळ्यांना सांगतेस की माझी स्टोरी टाकावी. आमच्या अरे मी 1 तास ट्रॅव्हल करून ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये लाईटच नव्हती. मग तिथे 5 मिनिटं बसलो, परत 1 तास ट्रॅव्हल करून घरी आलो. माझी Wow. परिस्थिती खूप खराब आहे. कुठल्या गावात आहे असं ऑफिस? घुरलेलाच आहे. ओके गाईस सो द केऑस इज रिअल. म्हणजे जसं लास्ट इयर होतं ना वेडिंगच्या टायमिंगला ऑलमोस्ट तसंच चालू आहे एक नॉर्मल सेलिब्रेशनसाठी. अँड वी आर प्रिटी शुअर की आम्ही हा जर सगळा कंटेंट ह्याच ब्लॉगमध्ये इन्क्लूड केला इट विल बी अ व्हेरी लॉंग ब्लॉग. सो टू वॉच द केऑस प्लीज बी रेडी फॉर पार्ट 2. येस फॉर नाव. ओके बाय.